जा जा सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक हा परिवार असतो आणि या परिवाराला चालवण्यासाठी जो मुख्य असतात त्या मुख्यांना परमेश्वर गुणांचं आयुष्य देव अशी मी मानवण्याची प्रार्थना करतो। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गिरी जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक माणसं सोन्यासारखे शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष माननीय गिरी जाधव साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष दीपक जाधव साहेब, सचिव सौ सिंधुताई पावडे मॅडम, उपसचिव मुख्य सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शाळेचे प्राचार्य सदाशिव नागरे सर, उपप्राचार्य भूनारायण वालसेकर मॅडम, तसेच दिलीप भागाचे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। असं मला वाटतं की जे पाचीघात आहे ते पाहणाऱ्यांच्या माना झुकावल्या लाव्यात, जे पाचीघात आहे ते पाहणाऱ्यांच्या माना झुकावल्या लाव्यात। आकाशाला अशी गवत निघाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की सागरही आचरणी व्हावा, इतकी प्रगती तुम्ही करा की काळही पाहत राहावा। उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, शाकुंतल परिवारातील सर्व सदस्यांचं, मित्र परिवारांचं, त्याचबरोबर सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी सहृदय मनानं स्वागत करतो। सुस्वागतम 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 सादर करण्यासाठी मी संगीत विभागाच्या सर्व सहकार्याला विनंती करतो की साहेबांचं स्वागत आपण सादर करावं। स्वागतम शुभ स्वागतम आता स्वागतम आनंद मंगल मंगल आनंद मंगल मंगल अतिशोभ विनायक अतिशोभ विनायक शुभ स्वागतम अथ स्वागतम मंगलम विनाशवरम मंगलम विनाशवरम किरणं नरत पुलकितं किरणं नरत पुलकितं शुभ्रकर शुभ्रकर आतुरनयनं पुष्पमालार्पितं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतम् आनन्दमङ्गलमङ्गलम् आनन्दमङ्गलमङ्गलम्
शुभ स्वागतम् अथ स्वागतम् शुभ स्वागतम् अथ स्वागतम्. सन्माननीय गजवान सर आणि गुरुकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बोलायचे. सन्माननीय सुमधुर अशा स्वरामध्ये शाकोत्तर स्तुतीवर यशवंतच्या संगीत विभागानं स्वागत सादर केलेलं आहे. यानंतर आदरणीय आपले प्रेरणास्थान असणारे गिरीश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं सर्व जमलेलो आहोत. माननीय वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व इथं आहोत. आदरणीय साहेबांना अशी विनंती करतो की आपण वाढदिवसाचा केक कापावा. सुमधुर असं संगीत सादर करण्यात आले आहे. यानंतर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या शाकोत्तर स्कूल फॉर एक्सलन्स पासगाव नांदेडचे सर्व प्रशासकीय विभाग उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव. साहेब उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेले फुले तुम्हाला सुगंध देव आणि आपणा प्रार्थना हीच पांडुरंगाची प्रार्थना. आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने जे यशाचे शिखर गाठले. यानंतर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सेवित ग्रामीण विभागाच्या सर्व शिक्षकांना मी अशी विनंती करतो की त्याने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. साहेबांनी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे. यानंतर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सीबीसी प्राग्रह आवडत नाही हा बरोबर आहे. यानंतर विनंती करतो की त्याने साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या स्वीकार येतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सीबीएसई सेकंडरी विभागातील सर्व शिक्षकांना अशी विनंती करतो की आदरणीय दादा साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सोयता आणि सह्याद्रीची उंची लागो हेच ईश्वरची प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब. सर
बोलून घ्या. आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या स्वीकारले होते. सांस्कृतिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे लाडके असणारे आमचे आधारस्तंभ प्रेरणाचा माननीय प्रत्येक गोष्टीवर कार्यकारी करत असते आणि प्रत्येक माणसाला त्याने आपलं केलं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शिक्षकांना आमंत्रित सर्व अल्प उपहाराची व्यवस्था केली. अल्प उपहार घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये असे सन्माननीय जाधव साहेबांतर्फे आपणास आग्रहाचं सांगण्यात येत आहे. कर्मचारी उपस्थित आहेत. सामाजिक राजकीय प्रशासकीय तसेच जाधव साहेब यांना वाहतूक विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. सर्व आमंत्रित सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. त्यानंतर वाहतूक विभागातर्फे गणवेशाचं अनावरण करण्यात येते. आदरणीय जाधव साहेबांना आदरणीय साहेबांना विनंती आहे. सर्व ओके. चला जे राहिले ते चला लवकर 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 चला. चला राहिलेली गंगा प्रसाद चला. सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत.
सुद्धा साहेबांना वाढदिवसासाठी देण्यासाठी आले. आदरणीय साहेबांना सामाजिक राजकीय होत आहे. तर जाधव साहेब आपणास विनंती आम्ही असते साहेबांना वर्षाव होत आहे. माणसं अशी घडवली की प्रत्येक माणूस साहेबांनी जवळ केला आहेत. आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. गाडी नंबर 8350 या गाडीचे लहान चालकाने ताबडतोब बाहेर जायचे. गाडी नंबर 8350 एक स्माइल समोर स्माइल ओके. सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते माननीय जाधव साहेबांना वाढदिवसाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. सुस्वागत. आणि सगळ्या वाहन चालकांनी स्वतः गणवेश स्वीकारले आहे आणि सन्मान्य जाधव साहेबांतर्फे त्यांना गणवेशाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. सुनील काकडे सर यांना अशी विनंती करतो. आदरणीय उपस्थित व्यासपीठावरती आमची सरकारवरती आपले व्यवस्था आपले कुटुंब आदरणीय गिरीजी जाधव साहेब, आपल्या संस्थेचे सचिव सुनीलभाई जाधव मॅडम, उपाध्यक्ष दीपक जाधव सर, शिवकुमार भुके सर, उपाचार्य भोरा वार्षिकर, सर्व शिक्षकेतर वर्ग साहेब, आज आपण आपले साहेब आदरणीय गिरीजी जाधव साहेब यांच्या अभिषेकासाठी आपण जमलेलो आहोत. अभिषेक एका दिवसात करून त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करणं किंवा त्यांना शुभेच्छा देणं हे एक दिवस किंवा एक मिनिटात एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही. तुम्ही असं म्हणेल साहेबांबद्दल बोलण्यासाठी थोडक्यात सांगेल साहेबांचा स्वभाव, त्यांनी ज्या स्वप्न पाहून आणि त्यांचं बॅकग्राऊंड किंवा त्यांचं एज्युकेशन याच्यावर पूर्णपणे मात देऊन त्यांनी जे काही पूर्ण एम्पायर निर्माण केलेलं आहे स्वतःच्या पायावर कुठल्या सपोर्टशिवाय ते खरंच प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांना ते सतत प्रेरणा देत असतं. आणि साहेबांनी त्यांच्या आईकडनं प्रेरणा घेऊन स्वप्न पाहिले आणि एका शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. त्या शैक्षणिक संस्थेची मात्र 10 वर्षामध्ये कुठपर्यंत झाली. निश्चितच एक म्हणजे खूप चांगली वाढ आली. त्यांनी स्वप्न पाहून थोडंसं रोखत आलं होतं ते खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि निश्चित मी सांगेल त्या ज्या काही एक वटवृक्ष निर्माण झालेले आहेत त्या वटवृक्षाचे जे आपण गुन्हा आणतो ते साहेब आहेत. आणि त्याच्या जे विचार वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखामध्ये आपण आपल्यासारखे सर्व कर्मचारी आहेत. आणि ज्या वेगवेगळ्या मुळा त्यांनी वेळोवेळी मुळा आपण जमिनीवर त्यांनी लावलेल्या आहेत त्या निश्चितच त्या वटवृक्षाला आणखी मदत देतील याची मला शाश्वती आहे. सर्वांकडनं दररोज मी स्वतः बरेच काही शिकत असतो. आपण सर्व काही शिकत असतो. सरांचं मला सर्वात आवडतं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. सर्वांना हे म्हणतात सर पॉझिटिव्ह थिंकिंग करा, जे होईल तो होईल, स्वप्न पहा. मी फक्त एक किस्सा सांगतो. मागच्या वेळी सरांना मी म्हटलं होतं की सर माझी फक्त एकच इच्छा आहे की आपल्या शाळेचे विद्यार्थी राष्ट्रपतीला भेटले पाहिजे आणि थ्रू ही आपली विमान झाली पाहिजे. सर म्हणजे तुम्ही प्रयत्न करा होत आहे. फक्त सरांनी फक्त पॉझिटिव्ह आपण दाखवलं आणि आपण केलं आणि विदिन 4 महिन्यावर आपण सक्सेस भेटला. 4 महिन्यावर आपण राष्ट्रपतीला भेटलो आणि ठीक आहे. तर सरांना एकच वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्वप्न. सर हे म्हणतात की स्वप्न मोठे पहा, लहान स्वप्न कमी पाहत असतं, मोठे स्वप्न पहा. निश्चित सर पुन्हा एकदा सर्व आपल्या शाकुंतल परिवाराच्या वतीने मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला अखंड आयुष्य राहतो आणि हेल्थ नाही तुम्हाला भेटलो हीच विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वप्न मोठे पाहावे, जिद्द चिकाटी आणि प्रचंड आशावाद यांच्या बळावर हा वटवृक्ष उभा केला.
असे असणारे आमचे सन्माननीय आदरणीय प्रेरणास्थान असणारे जाधव साहेबांना विनंती करतो की आम्हा शिक्षकांना आपण मोलाचं मार्गदर्शन करावं. आज माझ्या वाढदिवसानिमित्त शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स आज उपस्थित संस्थेचे सचिव सिद्धू जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जाधव, तसेच संस्थेचे सहसचिव मुख्य सर, तसेच आमच्या संस्थेचे सदस्य दिगंबर महाराज कुळकर, तसेच आमच्या शाळेचे प्रिन्सिपल काकडे सर, गुणा मार्शिकर मॅडम, व्हाईस प्रिन्सिपल, तसेच आमचे उद्योजक पावडे पेट्रोलियमचे सर्व पावडे साहेब व सर्व शिक्षक, सर्व माझे मित्र, संघटनेचे पदाधिकारी. आज म्हणजे असा योग आहे की आज 10 वर्ष सरांनी सांगितलं की हे एकट्याने होत नाही. हे विचार माझ्या आईवडिलांनी रुजले माझ्या याच्यामध्ये की आपण कधी काम करत असताना पाठीमागे ओढून बघायचं. मी आयुष्यात कधी पाठीमागे ओढून बघितलं नाही आणि बघणारे नाही. कारण जे काम करतो आपण ते मनाधनाने जेव्हा करत असतो तेव्हा आपण सरळ पुढे जात असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे एकट्याने झालं नाही. माझ्यासोबतचे जे जुने शिक्षक आहेत, आज श्री सर असतील, बरेच टेंबेकर सर असतील, जे प्रेरणा मला दिली असो काही, पण ज्यांनी प्रेरणा दिली ते सुद्धा माझ्यासोबत होते. आणि हे एकट्याने झालं नाही. हे वटवृक्ष हे सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज मोठं झालं. आणि हे टाकळे सरनी म्हणजे आज 5 वर्षापासून मी झीप घेतली नाही. टाकळे सर म्हणजे 10, 6, 7, 8 वर्षापासून मी झीप घेतली नाही. टाकळे सरच्या काळात बरंच काही म्हणजे महाराष्ट्रात मुलं आले जे सर्वप्रथम मला म्हणजे अभिनंदन वाटते. आणि सगळ्या शिक्षकांचं जे मनामधून जे मुलांना प्रेरणादायी शिकवतात, कारण ते फार जरुरी आहे. आजकाल शिक्षणामध्ये काय आले काय गेले काय गेले असं नाही आहे की आपण काहीतरी आपल्यापासून देश घडला पाहिजे, मुलगा घडला पाहिजे, चांगला विद्यार्थी आज देशामध्ये चांगला नेतृत्व केला पाहिजे. या पद्धतीने शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स सर्व महाराष्ट्र बघत आहे. नांदेडच नाही, मी जिथे तिथे जातो तेव्हा हमेशा एकच म्हणतात, जाधव साहेब शाकुंतल म्हणजे चॅलेंज नाही, हेच नाव मला पाहिजे होतं. आणि ते मी अचिव्हमेंट तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलं, ते मला अभिमान आहे. खरं मला तर आज एवढे दिवस झाले आणि सारखं काम करत असतो. तुमच्या शुभेच्छा मला चांगल्या रूपात भेटल्या, तुमचं मी धन्यवाद मानतो. थांबतो. आपणास पुनश्च एकदा सर्व शाकुंतल परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, प्रत्येक माणूस जोडत गेल्या आणि प्रत्येक माणसाशी तुम्ही प्रेमानं बोलला आणि त्यामुळं आज शाकुंतल एक परिवार उभा राहिला आहे. म्हणून असं मला वाटतं की मोडून पडला संसार तर मोडा नाही करा, मोडून पडला संसार पण मोडा नाही करा. फक्त पाठीवरती हात ठेवले सर लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवले फक्त लढ म्हणा. कारण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर सदैव असावा एवढंच एक इच्छा आहे. आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांना, प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की आपण अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. अल्प सर्व शिक्षकांनी अल्पोपहारासाठी जायचं आहे. चार आहेत माझ्याकडे.